जेव्हा जेव्हा साधुसंत महात्मे या भूतलावर आले तेव्हा तेव्हा याच समाजातल्या निष्ठुर लोकांनी साधुसंतांना त्रास दिला. जेव्हा माझे ज्ञानोबा आहे त्या समाजामध्ये वावरायला लागले, एका वेळचं जेवण मागायला गेले तेव्हा या समाजातल्या लोकांनी माझ्या ज्ञानोबारांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळू दिलं नाही. शोकांतिक आहे. तुम्ही साधू संतांना कितीही त्रास द्या, तुम्ही त्यांची कितीही विडंबना करा, ते तुम्हाला काही बोलणार नाही, काही बोलणार नाही. तुम्हाला तुमच्या घरासमोर जर एखादा महाराज, एखादा साधू महात्मा, एखादा फकीर जर माधुकरी मागायला येत असेल ना, तुम्ही त्यांना माधुकरी नका देऊ, एका वेळचं जेवण नका देऊ, तुम्ही त्यांना हाकलून दिलं तरी चालेल, ते तुम्हाला माघारी एकही अपशब्द बोलणार नाही, एकही अपशब्द बोलणार नाही. जाताना तुमच्या परिवाराला, तुमच्या संसाराला, तुमच्या मुलाबाळाला आशीर्वाद देऊन जातील. पण तुम्ही का त्यांना त्रास दिला, ते साधू संत महात्मे सहन करून घेतील, पण जगाच्या मालकाला भगवान पंढरीच्या परमात्म्याला ते पाहावं जाणार नाही, भगवान परमात्मा सहन करणार नाही. हा देश जर व्यवस्थित चालत असेल तर यामध्ये दोन कारण आहेत. हा देश जर व्यवस्थित चालत असेल तर याची फक्त दोन कारण आहेत. एक, या समाजामधला साधू वर्ग जो आपला हा धर्म टिकून ठेवतो, आणि या देशाचा सैनिक, या दोन माणसांमुळे फक्त हा देश टिकून आहे आणि धर्म सुरक्षित आहे.